अरे तो दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम करतो हे त्याने स्वतः अमृताला तोंडावर सांगितलं। आता बोल। अरे देवा, अशा मुलाच्या हातात आपल्या अमृताचा हात द्यायचा का आपण? अरे त्याच्या मनात नसताना तो लग्नाला उभा राहील का? आणि समजा बळजबरीने उभा राहिला तर आपल्या अमृतासोबत तो सुखाने संसार करेल का? सांग ना। छान झालं का विचार? का आपल्या अमृताचा संसार सुखाचा होणार? कसा तो विचार? त्या मुलांनी स्वतःहून हे सगळं अमृताला सांगितलेलं आहे। यावरून एक गोष्ट सिद्ध होते, कोणती? मुलगा प्रामाणिक आहे आणि तो आयुष्यभर अमृताशी प्रामाणिकच राहील। जे काय असेल ते खरं खरं सांगेल। अरे या असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तर माणसाचा स्वभाव कळतो। समजा तो मुलगा जर का डॅम्बिस असता, थिल्लर असता, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अशा खऱ्याखुऱ्या सांगून टाकल्या असत्या नाही ना? म्हणजे काय, मुलाचं मन अतिशय मोठं आहे हो। अगं आपलं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना सुद्धा तो आपल्या घरी आला, अमृताशी त्यांनी साखरपुडा सुद्धा केला। अरे पण दादा, याचाच अर्थ काय होतो? तो घरच्यांच्यासाठी किती त्याग करू शकतो ते बघ। घरच्यांचा त्याला किती लळा आहे ते बघ। त्या घरच्यांनी त्याच्यावर किती उत्तम संस्कार केले ते बघ। अरे याच्यापेक्षा आता गुणवान कुठला आपल्या अमृतासाठी सापडला असता का? सांग बघू। नाही अगं नाही काय, अहो काका, घाडग्यांची फॅमिली खूप जुन्या वळणाची आहे। त्या माई आणि इतर बायकांना बघून मला कळलं की यांच्याशी जुळवणं खूप कठीण आहे, एस्पेशली ती मोठी काकी। जुन्या वळणाचं गाणं लागलं, ओल्ड इज गोल्ड। या मुलीनी आपल्या दुकानात येऊन तमाशा केला, उद्या घरात येऊन तमाशा करायला मागे पुढे बघायची नाही ती। आणि कोणावर संशय घेतला तिने? कोणावर घेतला तर आपल्या नावावर, घाडगेंच्या नावावर आणि आपल्या परंपरेवर। परमेश्वर, आता मला सांग, आपल्या अक्षयसाठी ही अशी मुलगी तू सून म्हणून करून घेणार आहेस का? माई माझं ऐका, म्हणून मी सांगत होते माझ्या भाचीला आम्ही तिला सून म्हणून करून घेणार नाही। यांच्यासाठी अण्णा म्हणतील ती पूर्व दिशेला। पण तू सांग मला मृदुले, तू सांग, तुझ्या अक्षयसाठी अशी मुलगी तू सून म्हणून करून घेशील का? नाही 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 नाही, आपण आजवर आपल्या घरात पुरुषांसमोर कधी तोंड उघडून बोललो नाही ना? नाही की नाही? आणि तिने काय केलं? तिने झापलं सगळ्यांना, ते सुद्धा आपल्याच दुकानात येऊन। माई, मी खरंच सांगते, देवा शपथ सांगते, या मुलीला जर सून म्हणून आपल्या घरात आणली, अनर्थ होणार। झालं बोलून? नाही अजून काही तुला बोलायचं असेल ना तर तुमच्या खोलीत जाऊन दिनकरशी बोल। आता सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा। माई, अहो खूप महत्वाचा विषय आहे हो हा, ऐका माझं। अहो या अशा मुलीला सून म्हणून कशी आणायची आपल्या घरात? वसुधा, आपल्या घरात खूप सून आहे, पण कधी, कुठे, काय आणि कसं बोलावं, कसं वागावं याची समज असणाऱ्या मुलीचीच आपल्या घरात गरज आहे। भाग्यश्री, मी जाते हो माझ्या खोलीत, तू थांबतेस का इथे ह्यांच्या? नाही, त्या मुलीचा राग तुझ्यावर निघाला नको म्हणजे मिळवलं। चला चला। माझीच सून आहे ना ही, हिच्यावर कशाला मी राग? बघ, आपण सगळं बोलूया, मी पटकन अक्षयला दूध देऊन येते। ते बघ, ते नंतर हे खूप महत्त्वाचं सांगते। अगं आई मृदुली,
दुधात मिठाचा खडा टाकला ना, नावाची वसुधा नाही. ये अमृते, ये बाळा, ये घरी ये. स्वागताला उभी आहे ही वसुधा. येच. अक्की, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येते. हवं तर साडी घालून येते आणि तुझ्या आजोबांच्या पाया पडते. मी त्यांना सांगते आमच्या मॅरेजला प्लीज परमिशन द्या, प्लीज. यार, त्यांना काही आयडिया नाहीये की आपण एक दुसऱ्यात किती गुंतले आहोत. ओके, किया ऐक आता, ऐकून घे. हे बघ, तू इथे येऊन अण्णांच्या पाया पडल्याने तुझं म्हणणं त्यांना पटेल असं वाटतंय का तुला? मग आपल्याकडे दुसरं काय ऑप्शन आहे? कोणी सांगितलं नाहीये. जॉब, माझा जॉब हा ऑप्शन आहे ना. उद्या इंटरव्ह्यू आहे, मी जाऊन इंटरव्ह्यू देतो, मला जॉब मिळेल, मी तुझ्या बाबांकडे येऊन लग्नाची मागणी घालतो, आपण लग्न करू, मग मी तुला घरी आणतो आणि मग तू त्यांच्या पाया पड, त्यांची नात सून म्हणून. कळतंय का तुला? माझं सुद्धा हेच स्वप्न आहे रे. फक्त तू नाही, आपण दोघांनी. मी सुद्धा पाहिलं हे स्वप्न आणि विश्वास ठेव, हे 100% पूर्ण होणार. पण हे नक्की पॉसिबल आहे का? ऑफकोर्स, 100%. आय लव्ह यू अक्षय. मी खरंच नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. आय लव्ह यू टू. एनिवेज, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ना की त्या मुलीला सुद्धा माझ्याशी लग्न करण्याची इच्छा अजिबात नाही. हॅलो अक्षय, मी तुला कॉल बॅक करतो. कियारा, अजूनही? आई, मला माहिती आहे शेवटचं वाक्य तू ऐकलंयस. हे सगळं खरंय. आई, कियारा खूप चांगली मुलगी आहे. प्रॉब्लेम इतका झाला ना की तुम्ही ते चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने बघितलं. आई, कपडे आणि स्वभाव यांचा काही संबंध असतो का? तसं असं तर प्रत्येक नऊवारी साडी नेसणारी स्त्री आणि पांढरा कुर्ता वापरणारा पुरुष हे तितके छान, निर्मळ, स्वच्छ पाहिजे ना. तसं असतं का पण प्रत्यक्षात? नाही ना. ह्या उलट कियाराच आहे. तिला जे काही आवडतं ते ती वापरते कपडे म्हणून. मग चांगलं आहे ना, जगते मोकळेपणाने. आपल्या या घरात मोकळेपण. आई, सगळ्यात महत्वाचं, कियारा मला समजून घेते, तुझ्यासारखी. याउपरी तुला असं वाटत असेल की मी चुकतोय तर तुम्हाला सांग. आय विल करेक्ट माय सेल्फ. अक्षय, माझं पहिल्यापासून म्हणणं हेच आहे, मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला हवेत. स्वतंत्रपणे आयुष्य जगता आलं पाहिजे रे. आमचे हट्ट, आमची मतं तुझ्यावर लादण्याचा कधीही माझ्या मनात विचार आला नाही. आणि तुझ्यावरच कशाला? कोणीच कोणाची मतं कोणावरही लादू नयेत. प्रत्येकाने स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण निर्णय घेत असतो ना, तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. त्यामुळे तो निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूंनी विचार करून मगच घेतो. बाळा, कियारा सून म्हणून मला नक्कीच आवडली असते. खरंच? अरे दूध चढले लगद्या. सॉरी, थँक्यू. अरे बाळा, माझ्या मुलाचं सुख ज्यात आहे त्यात मी नाही आनंद मानला तर माझा मुलगा सुखी कसा राहणार? तुला नोकरी करायची आहे ना? म्हणजे काय आई? कर.
माझा सपोर्ट आहे तुला. कसं 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 करणार आम्ही ते? उद्या 11 वाजता इंटरव्ह्यू आहे आणि मला उद्या कोण घरातून बाहेर? तुला इंटरव्ह्यू सिरियसली द्यायचा आहे? येस ऑफकोर्स. आता हा बाकीचा सगळा गोंधळ बाजूला ठेव आणि फक्त मनाचा आवाज ऐक. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. स्टीव्ह जॉब्स. आधी दूध प्यायचंय. पिऊन टाकतो ना. पटकन पटकन. अरे अरे सांडू नको ना, सावकाश पिना जरा. नीट पुस. हो? थँक्यू. भाग्यश्री, हळदीचं बघायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? नाही म्हणजे तुझी सासू यात लक्ष घालेल असं काही मला वाटत नाही. न घातलेलंच बरं आहे का अर्थी? वरमाय कुठे आहे? अरे काय रे अक्षय, आम्ही सगळेजण तुझ्या लग्नाची तयारी करतो आणि तू कुठे निघालास भटकायला? सावंतांच्या मुलीला भेटायला चाललास का? काय नाव काय तिचं? कियारा. कियारा. आई पण तो तिला नाही का अमृताला भेटायला जात असेल, हो ना? अगो बाई अगो, काय ग हे? हल्लीची मुलं म्हणजे कमाल आहे. ज्यात त्यात आपली घाई. ते काय नाही, चल वर चल. अरे वर चल. मी जाते. बाय. काम होतं. तू कुठे निघालाय? अण्णा हो, तो अमृतासाठी शालू खरेदी करायला चाललाय. एकटंच जाते? नाही, मी जाते ना बरोबर. या अशा अवतारात मुलीचा शालू खरेदी करायला जातेस तू? भाजी खरेदी करायला सुद्धा आपल्या घरातली माणसं अशी बाहेर नाही पडत. नाही अण्णा, मी आवरून जातेच आहे. 2 मिनिटं थांब, मी आले. तुम्ही कुठे निघाला? अरे ते दादा तिच्या लग्नाच्या दागिन्यांची खरेदी म्हटलं करून टाकू म्हणून जरा जाऊन येतो. भरायच ना तू. अरे आता सराफांची सून होणार आहे ती. गाडग्यांना फोन करतो, पाहिजे ते दागिने पाठवून देतील घरपोच. ते नाही नको दादा. अरे फार फार ऑड दिसेल ते. काय लग्नानंतर ठीक होतंय सगळं, पण लग्नाच्या आधी बरं नाही दिसत. नाही नको नको दादा नको. तू काय बघतेस, चल ना ग. अहो काय ग मधुरा, तू नाही गेलीस दागिन्यांच्या खरेदीला? हे दागिने खरेदीला गेले? बघा, मला बोलले सुद्धा नाही. बर बर, आलं लक्षात. ठीक आहे, चहाचं बघ जरा. हो. काहीतरी गडबड आहे. बापलेक मिळून चुनाला होत आहे. ऑल द बेस्ट. हे तू? मी इथे इंटरव्ह्यू? तू बोल. बऱ्याच गोष्टी आपण एकाच वेळी बोलतो आणि करतो ना. बाय द वे, तू इथे कोणत्या इंटरव्ह्यू साठी आलायस? हा, इथे एमसीए फ्रेशर साठी एक ओपनिंग आहे, त्यासाठी आलोय. डोंट टेल मी. डोंट टेल मी की तू पण त्यासाठीच आली आहेस म्हणून. हा, लेडीज फर्स्ट. अमृता इथे इंटरव्ह्यू साठी आली आहे. सॉरी, पण म्हणजे तिला कल्पना आहे ना की लग्नानंतर तिला नोकरी करता येणार नाही. हो माहित आहे, पण
तिचं म्हणणं पडलं की जाऊन तर बघूया. अक्षय इथे कसा? इंटरव्ह्यू द्यायला आलाय. इंटरव्ह्यू साठी? पण मुळात त्याला नोकरीची गरजच काय? म्हणजे अण्णासाहेब म्हणत होते की तो सुद्धा दुकानात लक्ष घालतो म्हणून. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याचंही हेच म्हणणं पडलं की इंटरव्ह्यू देऊन बघूयात ना. नाही म्हणजे तेवढाच एक अनुभव राहील ना पाठीशी. अच्छा, हल्लीच्या मुलांचं काय चाललंय ना काही कळतच नाही. नाही ऍक्च्युली कमाल आहे. नाही म्हणजे दोघेही एकाच ठिकाणी मुलाखतीसाठी आले म्हणजे काय म्हणायचं काय याला? योगायोग. बरोबर, योगा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ऑल द बेस्ट टू यू टू. थँक्स. हा बोल कियारा. हाय. अरे कुठेस तू? आता जस्ट पोहोचलो मी. ओ ग्रेट. गेस व्हॉट, अगं अमृता पण इथेच आली आहे. ती पण हा इंटरव्ह्यू देणार आहे. मी तिला आत्ताच विश केलं. कट झाला. कट नाही झाला, कट केला. म्हणजे? अरे म्हणजे तू सांगितलं की मी आहे तुझ्या बरोबर. सो अरे मुलींना नाही चालत हे आपल्या बॉयफ्रेंडनी आपल्याशिवाय कुठल्या इतर मुली बरोबर असणं. नाही नाही नाही, केरळला तो प्रॉब्लेम नाहीये. ती खूप ब्रॉड माइंडेड आहे. तिच्या बरोबर मी असताना मला माझ्या मैत्रिणींचे फोन येतात, ते चालतं तिला. असेल, पण मी तुझी मैत्रीण नाहीये आणि तिच्या दृष्टीने मी तुझ्या घरच्यांचा फर्स्ट चॉईस आहे. त्यामुळे मी तिचं वागणं आणि इन्सेक्युरिटी समजूच शकते. आता अक्षय घाडगे. हा या. यस. हॅलो. अक्षय. काय? थँक्यू. हा माई. हॅलो. हा अक्षय. काय ग? अरे झाली का खरेदी? हा आईला दे बघू जरा फोन. आहे ना तिकडेच? माई अगं आई साड्या खरेदी करते. अजून चालूच आहे का? बर. तू बोलशील माईशी? माई बोला प्लीज. इंटरव्ह्यू. हा माई अगं योगायोग असं झालाय ना की अमृता भेटली आम्हाला इथे. ती पण इथे झाली होती साडी खरेदी करायला. अगुबे अरे काय सांगतोस काय? आणि तर मी अमृताला फोन देऊ का? म्हणजे तिच्याशी बोल ना तू. हो हो चालेल, दे दे तिला फोन. एक सेकंद. ना मी बघतो आई काय करते, मी तिला बोलून आणतो. ओके. हा. हॅलो. हा बोला. नमस्कार माई आजी. नमस्कार नमस्कार. पण अगदी माई आजी असं काही म्हणायला नकोय हो मला. माई म्हटलंच तरी चालेल. सगळे मला माईच म्हणतात. हा पण बरं झालं हो तू त्याला भेटलीस ते. आता तुझ्या पसंतीचा शालू घे, तुझा आवडता रंग घे, आणि नाही आवडला ना तर स्पष्टपणे सांग त्याला तसं. मी बोल्यावर जाता नाक मुडून बसायला नको, हो की नाही? नाही. चांगलंय चांगलंय. तू भेटलीस त्याला ते खरंच खूप बरं वाटलं. बरं तुझ्या सासूला म्हणावं तिची सासू तिच्या फोनची वाट बघतीये. नाही म्हणजे अशी घाई नाहीये मला, पण तरी सांग तिला
बघितलंस ना, आता सासूने सुनेच्या फोनची वाट बघायची वेळ आलेली आहे आमच्यावर. नाही, सासू नाही, आई मुलीच्या फोनची वाट बघत होती असं म्हणूया. हुशार आहेस. सासूला आणि आजी सासूला बरंच सांभाळून घेतलेस की ग. पण ही तारेवरची कसरत आहे बरं का बाळा, भल्या भल्याना जमत नाही. तुमच्यासारखा गुरु असेल तर नक्की जमेल. जमेल ना? घोडा मैदान जवळच आहे, बघूया. सांग तिला आठवणीनं. इंटरव्ह्यू मस्त. थँक्यू. थँक्स टू मी. का? अगं तू बोललीस माझी, सिच्युएशन सांभाळून घेतलीस ना, म्हणून मी आतमध्ये जाऊन शांतपणे इंटरव्ह्यू देऊ शकलो. मस्त. हा घे फोन आणि क्याराला फोन लाव. 10 मिनिटात 20 मिस कॉल्स होते तिचे. खरं तर ना मला अजूनही विश्वास बसत नाहीये की थोड्याच दिवसात आपल्या मुलांचं लग्न आहे. तरी आपण इथे आता मुलांना जॉब इंटरव्ह्यूला घेऊन आलोय. हो. तुम्ही कशा काय? नाही म्हणजे घरी काय सांगितलं? खरं तर मी घरी सांगून आली आहे की मी लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर पडतेय. हो. घरी जॉबचं माहित नाहीये ना? आमच्याकडे पण सेम टू सेम कारण. खर तर थापच म्हणायला हवी, आमच्याकडे सुद्धा माहित नाहीये जॉबचं. चला, म्हणजे आपण एकाच बोटीतनं प्रवास करतोय तर. हो ना. आता घरी सांगूनच आलोय खरेदीला निघालोय, तर रिकाम्या हाताने घरी कसं जाणार ना? बरोबर आहे. बघूया, निदान नावाला 1-2 वस्तू. तोपर्यंत मुलांचे इंटरव्ह्यू पण संपतील. या. अमृता प्रभुणे. हो, बेस्ट ऑफ लक. थँक्स. ए अमृता, आणि तुमची होणारी सून, आय मीन खरी सून, जाऊ द्या हो. अहो सांगून टाका, मला सगळं माहित आहे. मला वाटतं आपण एकमेकांपासून काही न लपवलेलं बरं. माझ्या मुलीचं हे लग्न व्हावं अशी माझी तरी कुठे इच्छा आहे. पण मी हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, तर तुमची होणारी सून ती आवडली का तुम्हाला? खरं सांगू तुम्हाला, मी तिला नीट भेटले सुद्धा नाहीये. ती आमच्या घरी आली ना तेव्हा मला सुद्धा धक्काच बसला होता. अहो, आमच्या घरातले पुरुष एवढे तोकडे कपडे घालत नाहीत तेवढे तिने घातले होते. पण एक मात्र मला जाणवलं, तिचं ना खरंच माझ्या मुलावर प्रेम आहे. अगदी प्रामाणिक आहे. आजचा माणूस आहे ना, तो त्याच्याशी बोलताना हळू आवाजात बोल. तो तुला विचारेल की तुम्हाला ही नोकरी का हवी आहे, त्याला सांग. जर मुलगी शिकली तर ती नोकरी करू शकेल आणि तरच प्रगती होऊ शकेल. हा, कमाल आहे हो तुमची. नाही म्हणजे हे मी कौतुकाने बोलतोय. हे तुमच्या फॅमिलीकडे बघितल्यावर असं वाटलं की तुमची फॅमिली अगदीच 1834ची वगैरे आहे. पण तुम्ही तर मला अगदी 2020च्या वाटताय. मला खरंच आवडलं असतं माझ्या मुलीला जर तुमच्यासारखी, आय मीन तुम्हीच जर सासू म्हणून मिळाले असतात ना, तर मला खूप बरं वाटलं असतं. खरं सांगू, तुम्हाला जसं वाटतंय ना की तुमच्या मुलीची सासू मी व्हायला हवी, तसंच मलाही वाटतंय की तुमची मुलगी ही माझी सून व्हायला हवी होती. मला जशी सून हवी आहे ना, अगदी तशीच आहे तुमची मुलगी. पण हे सगळं आपल्याला वाटतंय. आपल्या मुलांना काय वाटतं हे आधी आता आपण जाणून घ्यायला हवं ना. अरे पण माझं खरं कारण तुला माहिती आहे ना. ते मला माहिती आहे, पण तू ते सांग जे त्याला ऐकायला आवडेल.
आता तुमच्या मुलीचं म्हणाल ना तर ती आमच्या घरात केव्हाही राहू शकते, पण कियाराचं राहणीमान, तिची विचारसरणी खूप वेगळी आहे. त्यामुळे सहजासहजी तिला आमच्या घरात कोणीही सामावून घेऊ शकत नाही. त्याने मला विचारलं की तुम्हाला ही नोकरी का हवी आहे. त्यावर मी त्याला सांगितलं अंदाज घेऊन की मला ही नोकरी हवी आहे कारण मला देशासाठी काहीतरी करायचं आहे. त्यावर तो खुश झाला. मी सांगितलं की कितीही काही झालं तरी मी हा देश अजिबात सोडणार नाही. त्यावर ते आणखीनच खुश झाले आणि मग ते म्हणाले की सकाळपासून एकाही मुलाने असं उत्तर दिलेलं नाहीये. प्रत्येकाला विचारायला नोकरी का करायची आहे तर जो तो सांगतो की मला घरासाठी नाहीतर आपल्या प्रगतीसाठी काहीतरी करायचंय. देशासाठी कोणाला काही करायचं नाहीये. म्हणजे तू खोटं बोललास? तू खोटं बोललास? खोटं नाही, त्याला जे ऐकायला आवडेल ते मी म्हणालो. सो तू पण तेच बोल. बेस्ट ऑफ लक. थँक्स. जा आता. बराच वेळ झाला ना, अक्षय आला नाही अजून. इंटरव्ह्यूला एवढा वेळ लागला असेल? हो, इंटरव्ह्यू आणि बघण्याचा कार्यक्रम किती वेळ चालेल काही सांगता येत नाही. दोन्हीमध्ये प्रश्न उत्तर जुळून येणं महत्वाचं असतं. खरंय. मला खात्री आहे अमृता मस्तपैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. फार कॉन्फिडंट आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाली तर बघू पुढचा पुढे. मला वाटतं अक्षयला सुद्धा असंच वाटत असेल. काकू तू इथे? अगं हो, म्हणजे मी अक्षय बरोबर लग्नाच्या खरेदीला आले ना. आणि सेम दुकानात मी अमृता सोबत आलो. झाली खरेदी? हो. ती दोघं? कोण दोघं? अगं अक्षय आणि अमृता. अगं ते दोघे असे गेले पुढे. म्हणजे आता दोघांचं लग्न ठरलंय ना, मग आम्ही म्हणजे आम्ही दोघांनी मिळून त्यांना एकांत दिला. अरे तू अजून इथेच? हे म्हणजे रिझल्ट उद्या आहे. मला माहिती आहे ते. तुमची बॅग सांभाळायची होती ना. सॉरी. मला असं वाटलं की तुझी वाट बघत थांबावं. माझी? हा, मग तुला विचारावं की इंटरव्ह्यू कसा झाला. तुला जे मी गाईड केलंय त्याचा काय उपयोग झाला का नाही. माझा मस्त गेला इंटरव्ह्यू. आय होप की मला हा जॉब मिळावा, म्हणजे माझ्या लग्नाचा इश्यूच मिटून जाईल. तुझ्या नाही, आपल्या. चल 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 आपण निघूया. काकू अक्षय. अगं अक्षय येईल ग, त्याचं काय एवढं. चल 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 चल. येऊ दे. तुम्ही अगं चल आपण वेळेत घरी जाऊया. आता मी खरेदी केली ना एवढी सगळी. अरे अक्षय, आईने माई आजींना कॉल बॅक केला का? कारण त्यांनी बजावून सांगितलेलं. ओ मी विसरूनच गेलो यार. माईने फोन केला होता. मी आता आईला फोन करून सांगतो की पटकन माईशी बोलून घे. प्रॉब्लेम होईल. उचलत नाही आई फोन. वा, दुधी भोपळा. लग्नात दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे हो माई. मृदुले, अगं तू काय भातुकली मधल्या लग्नाची खरेदी करायला गेली होतीस की काय? आणि अमृताचा शालू कुठे आहे? अगं मृदुले बोल ना काहीतरी. आता हा पंचा कुणाला व्यायांना आपण नेसवायचंय का? काय झालंय तुला? आणि हे सगळं काय आहे? पालक काय काय गोळा करून तू आणलंयस ग मृदुले? अगं आता तुझी सासूबाईची वेळ आली आहे.
आणि हा काय पोरखेळ चालवलायस तू? येणाऱ्या सुनेपुढे हा असा आदर्श ठेवणार आहेस का? मी अशी तुमच्यासारखी वागले असते तर काय झालं असतं आपल्या या घराचं? मृदुले, अगं काय झालंय तुला? बोल ना माझ्याशी. इतर कोणाकडूनही चूक झाली असते ना तर मी समजू शकले असते, पण तुझ्याकडून अशी चूक व्हावी मला पटत नाही. अगं मार्केटमध्ये कोणी मैत्रीण भेटली का तुला? गप्पा मारता मारता तुम्ही खरेदी केलीत का मार्केटमध्ये? मृदुले, तू बोलल्याशिवाय कसं मला कळणार काय झालंय ते? गप्प काय सांग ना. अगं ही तुला कुठे भेटली? मार्केटमध्ये. आणि मग अक्षय तो कुठे? मला नाही माहित. मी गाडीवरून येत होते आणि मला काकू दिसल्या. ती एक मिनिट, तुझं कॉलेज कधी संपलं? इतका वेळ तू कुठे होतीस मग? काय विचारते मी शर्मिष्ठे? इतका वेळ तू कुठे होतीस? उत्तर दे. नुसतं घाडग्यांचं नाव नका लावू ग. संस्कार, घाडग्यांचे संस्कार लक्षात ठेवा आणि तसं वागा. भर हे परत. देवा, माझ्या जेमोलॉजिस्टचा कोर्स या जॉबवर अवलंबून आहे. सो प्लीज मला हा जॉब मिळू दे. आणि अक्षयला पण मिळेल ना? मिळेल मिळेल. अगं मनोहर प्रभुणेंची पुतणी आहेस तू. साक्षात देव सुद्धा तुझं काम करायला नकार देणार नाही. सगळं तुझ्या मनासारखं होईल. मी बोललोय त्याच्याशी. डायरेक्ट वशिला आहे ना. केटररचे 10 ऍडव्हान्स दिले. भाऊजी, चहा थंड होतोय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. भाऊजी, अहो साड्यांचं बजेट 50,000. कमी वाटतंय का? ठीक आहे, 80 करून टाकू. अहो तसं नाही, उलट मी म्हणते एवढे कशाला? आहे कोणाची खरेदी? मी, अमृता आणि बेबी वंस. लग्न कोणाचं आहे? अहो कुणाचं काय, अमृताचं. मनोहर प्रभुणेंच्या एकुलते एक पुतणीचं लग्न आहे. टाटामाटात व्हायला नको. हो पण आधीच एवढा खर्च होतोय, त्यात आणखीन. खर्च कोण करणार आहे? तुम्ही. मग त्या खर्चाचा सगळा विचार मीच नाही काय करणार? काय मधुरा, मी अमृतासाठी खूप आधीपासून थोडे थोडे पैसे आपले बाजूला काढून ठेवतो. म्हणजे मला बोनस मिळाला, काय करायचं, ठेवले पैसे बाजूला. पगार वाढ झाली, आपल्याला कशाला लागतात एवढे पैसे, ठेवले पैसे बाजूला. अगं मी काही वेळा कंपनीतनं परत येताना बसच्या ऐवजी चालतच यायचं. म्हणजे ते थोडेसे पैसे जे उरायचे ना ते ठेवायचं बाजूला अमृतासाठी. कसं आहे, शेवटी काका आहे ना मोठा, जबाबदारी आहे. आणि तेव्हापासून स्वप्न होतं माझं अमृताचं लग्न थाटामाटामध्ये लावून द्यायचं. असो 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 मधुरा, ते फारसं महत्वाचं नाहीये. हा जाऊ दे. बर, सगळ्यात महत्वाचं दागिन्यांचं कसं काय? म्हणजे कमी पडत असतील तर घाडग्यांच्याकडनं मागून घेतो. रोखीनी हो, रोख पैसे देऊन. आपण आयुष्यात कधी कोणाची उधारी घेतली नाही आणि कोणाचे उपकार यापुढेही घेणार नाही. दागिन्यांवरनं आठवलं मला. काय? थांबा, मी विसरूनच गेले होते. हो हे बघा,
हे दागिने 23 कॅरेटचे आहेत, पण जरा जुन्या पद्धतीचे. तुम्ही त्यांना जरा पॉलिश करून आणता का? म्हणजे छान दिसतील. हो आत्ताच जातो. शुभस्य शीघ्रम. अमृतासाठी मी काय काय करून आणतो ते बघच तू आता. आलो. हो. श्री हरी बाप्पा बाप्पा, आजचा दिवस सॉलिड महत्वाचा आहे. एक नोकरी आणि आमच्या तिघांच्या नशिबाची फाईल ओपन होईल. प्लीज प्लीज मला ही नोकरी मिळवू दे. तुझा हात माझ्या पाठीशी कायम असू दे देवा, प्लीज. सगळ्या त्या मुलीचा पायगुण असणं. लग्न ठरलं की माणूस बदलत जातो म्हणतात, ते खोटं नाही. दोन भेटींमध्ये ती जर का अक्षयला बदलू शकते तर नक्कीच वेगळी येते. अण्णा, शुभम भवतु. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. औक्षवंत हो बाळा. एकच इच्छा आहे माझी की माझं लग्न कियाराशी व्हावं, अमृताशी नाही. कृष्णा, हे तुझे 1824 रुपये नीट मोजून घे. आणि आता 3-4 दिवस जर जास्तीचा रतीब घाल. गणपती आहे ना आपल्याकडे. मुलं बाळे येतील, पै पाहुणे असतील. घाडग्यांच्या घरात काहीही कमी पडता कामा नाही. हा, जा. मृदुला वहिनी आहेत. हा हो, गणपतीवरनं आठवलं, सगळ्यांना आमंत्रण व्यवस्थित करून झाली आहेत ना? हो, सगळ्यांना झालेत. एक आमंत्रण करायचं राहिलंय. करू का त्यांना पण? कोणतं? बोल, काय ग? ही वाण सामानाची यादी केली होती, जरा नजरे खालून घातली तर बरं. अगं तू केलीस ना, तरी एकदा बर ठेवून दे, मी नंतर बघून सांगते. हो, मी काय म्हणते, यंदा गणपतीला नव्या सुनेला बोलवूया का आपल्या घरी? अमृताला? हो, पण अजून लग्न कुठे झालंय तिचं? लग्नाच्या आधीच असं बोलवायचं? अगं बरं असतं. आपल्या घराची, घरातल्या माणसांची तिची ओळख होईल. रीतभात कळेल आपल्या घराची. आणि कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडत नाही हे आधीपासूनच कळेल ना तिला. इतर सुनांसारखं नको ना ग व्हायला. काही काही सुनांना मिसळण्याच्या डब्यात कुठल्या कप्प्यात काय ठेवावं हे अजूनही माहिती नाहीये. काय काय म्हणताय तुम्ही? बोलवू का? तुम्हाला योग्य वाटतंय ना, बोलवूया. आजच फोन करून टाकते. ओके सर, मी या सोमवारपासूनच जॉईन होते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. गरमागरम भजी तयार. बाबा, अगं हो, हळूहळू. काय 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 काय? बाबा, मी इंटरव्ह्यू मध्ये पास झाले. मला जॉब मिळालाय. बाबा,
कॉंग्रेट्स. थँक्यू. चला, फायनली हे लग्न आता होणार नाही. कळतंय तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय तुला त्या गोष्टीचा किती आनंद झालाय. मला आनंद ह्या गोष्टीचा झालाय की मला माझं स्वप्न पूर्ण करता येईल. लग्नाला माझा कधी विरोध नव्हताच बाबा, पण मला माझं आधी करिअर सेट करून मग लग्न करायचंय. किती मजेशीर गोष्ट आहे ना. नोकरी एकाला लग्न करता यावं म्हणून हवीये आणि एकाला लग्न टाळता यावं म्हणून हवीये. इव्हाना अक्षयलाही कॉल आला असेल. तो कियाराच्या बाबांना भेटेल आणि सगळं खरं सांगून टाकेल. मग माझं लग्न कॅन्सल. हे पण चुकून त्याला कॉल आला नाही तर? म्हणजे असे फ्लावर्स आणले. हे बघ, लाईक इट. कियारा यार, तू किती प्रेम करतेस माझ्यावर. कसं होईल आपलं? मी तुला खुश ठेवू शकेल ना? कसं काय, सगळं मस्तच होणार आहे. आणि एकदा तुला जॉब मिळाला ना की मग तर. मला नाही मिळते हा जॉब. म्हणजे तुला आता तो कॉल आलेला तो त्यांचाच होता? नाही, तो मी केला होता अमृताला. अक्की यार, ती नेहमी आपल्यामध्ये काय येत असते? कारण तीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तुला हवं असेल ना प्रॉब्लेम मधून आपण बाहेर पडावं, तिची हेल्प घ्यावी लागणार आहे. आपल्या लग्नासाठी तिची मदत घेणं आवश्यक आहे आता. अक्षय यार, पण तू बाबांकडे मागणी कशी घालणार आहेस? तू जर नाही आलास ना तर मी खरंच मरून जाईन. अक्षय, पण हे झालंच कसं? आय मीन, इंटरव्ह्यू तर तुला छान गेलेला. ही नोकरी तुला मिळायला हवी होती. यारा, एक यू प्लीज रडू नकोस यार, प्लीज. रडू नको. नमस्कार शामराव. कसं काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. येऊ ना. पण तुम्ही इथे कसे काय? देवळात गेलो होतो. अच्छा. आणि नंतर लक्षात आलं हे सुद्धा देऊळच आमच्यासाठी. म्हटलं इथल्याही देवांचं दर्शन घ्यावं. घ्या प्रसाद घ्या. घ्या व्यंकटराव, प्रसाद घ्या. हा, काय आहे, आपल्याकडचा प्रसाद दुसऱ्याला द्यावा म्हणजे पुण्य लागतं असं म्हणतात. आणि जर का आपल्या हातून काही पाप घडलं असेल ना तर तेही नष्ट होतं असं म्हणतात. प्रभूने, तुम्ही इथं कशासाठी आलात हे सांगितलं तर फार बरं होईल. बघितलं, उगाच मी तुम्हाला देव नाही म्हणत. मी न सांगताच तुम्हाला कळलं माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. अरे देवदत्त, त्या कुलकर्णी आहेत ना, त्यांच्याकडे डिलिव्हरी द्यायची होती. तर आम्हाला थोडा वेळ लागेल, तर तू जाऊन देशील का? हो हो, अगदीच. आणि जाताना जरा आमच्यासाठी चहा सांगाल का प्लीज? सॉरी. नाही, काय प्रॉब्लेम नाही, सांग. मग त्यांच्याकडे नानकटाई सुद्धा चहा मिळतात चांगली, उत्तम. ती पण सांगा जरा. हा, हो हो, थँक्यू. दिनकरराव, ह्याच्यात काही 23 कॅरेटचे दागिने आहेत. ते तुम्ही स्वतः तपासून घ्या. म्हणजे काय आहे, काही खोट नको निघायला. हा, कारण प्रश्न विश्वासाचा आणि दागिन्यांचा आहे ना. दिनकरराव, माझी अशी विनंती होती की हे असेच दागिने तुम्ही मला 18 कॅरेटचे करून द्या. नाही म्हणजे मला मान्य आहे त्याच्यामध्ये काही पैसे वाचणार आहे. म्हणजे 23 कॅरेट 18 कॅरेट असा फरक पडणार आहे. पण काय आहे, आम्ही सर्वसामान्य माणसं पडलो.
आणि हल्ली कुठल्याही लग्नाचा खर्च 5 लाखाच्या आत होतच नाही. त्यामुळे मग ते सगळं असं बॅलन्स करावं लागतं ना, जमा खर्च वगैरे. त्यामुळे ते पैसे तुम्ही मला नंतर रोखीने द्या तरी चालेल. बरं दिनकरराव, हा जो 23 कॅरेट 18 कॅरेट हा जो फरक आहे ते तुम्ही पैसे रोखीने मला आत्ता देताय का मी नंतर येऊ? प्रभूने आपला व्यवहार संपला. अहो काय बोलताय दिनकरराव, आपला व्यवहार तर आत्ता कुठे सुरू झालाय. शांत झालीस? अमृता यार, आता तूच काहीतरी उपाय सांग. अक्षय, यावर एकच उपाय आहे. मी हा जॉब नाकारते. मग ते तुलाच सिलेक्ट करतील कारण तू सेकंड फायनलिस्ट आहेस. आणि मग सगळं आपल्या प्लॅन अकॉर्डिंगलीच होईल. That's really great idea, यार. 3 cold coffee, please. अमृता, मी तुला सांगू नाही शकत. Thank you so much, यार. I really love you for this. I really love you. हो. You made my day, यार. अमृता, you are really great. सो मी आता त्यांना लगेचच कॉल करते. सांगते की आय एम नॉट इंटरेस्टेड. थँक्स अमृता. आय नो की तू आमच्यासाठी माझ्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस करतेस. मी हे कायम लक्षात ठेवेन. थँक्यू सो मच. थँक्यू शामराव, थँक्यू. बरं तुम्ही तुमच्या कामाला लागा. हो. चहा चहा. अहो चहा. आलो आलो तुमच्या जवळ आलो. घ्या 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 चहा घ्या चहा घ्या चहा घ्या. अहो तुम्ही इथे कुठे बसताय? आल्याचा गरमागरम चहा. मी तुम्हाला तुमचं महत्व पटवून देण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला एकच कळतं की तुम्ही दिसता तसे नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही लुच्चे आहात. हो नाही पण तुमच्यामध्ये एक देव माणूस आहे. आणि खरं सांगू का, तुमची घुसमट होते घाडगेंच्या घरात. सॉरी म्हणजे मी आपलं काहीतरी खरं बोलून जायचो आणि उगाच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रॉब्लेम नको. नानकटा घ्या ना, घ्या. प्रभूने बोला बोला तुम्ही. हा आता काय बोलणार. तुम्हाला आपल्या मनासारखं काही करायची मुभा नाही. तुमची ओळख दिनकर घाडगे नसून अण्णासाहेब घाडग्यांचा मुलगा अशी आहे. घरातला मोठा मुलगा असून सुद्धा त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. वापर करतात हो लोक घरातले तुमचा. पत्रिका बघणे, फुकटची ग्रहदशा बघणे, भविष्य ऐकणे. बरं हे काम बाहेर केलं असतं तर 4 पैसे तरी मिळाले असते. तिथेही नाही. पुणे तुम्ही अगदी वर्मावरच बोट ठेवलत माझ्या. जी गोष्ट इतकी वर्ष माझ्या घरच्यांना समजली नाही ती तुम्हाला इतक्या पटकन कळली. खरं सांगू का, मी अगदी पामर माणूस आहे. मला फक्त एवढंच कळतं दिनकरराव, तुमच्यावर अन्याय होतो. पुणे माझ्या घरच्यांपेक्षा तुम्ही मला ओळखलं तर तुम्हीच मला यातून बाहेर काढा. ठीक आहे, आता तुमचीच इच्छा आहे म्हटल्यानंतर मी तुमच्यासाठी नक्की काहीतरी प्रयत्न करीन. तुम्ही फक्त माझं एक काम केलं ना तर माझ्यावर उपकार होतील दिनकरराव. अहो प्रभूने बोला ना, काय काम आहे? बोला बोला. आपण आता इथे भेटलो आणि जे काय बोललो ना ते बाहेर कोणाला कळता कामा नाही. बस म्हणजे आता माझ्यावर शंका नाही बरं का. आता सगळ्या शंका बट अमृता, तुझ्यासाठी हा जॉब खूप इम्पॉर्टंट होता ना? हो,
पण मला दुसरा जॉब लगेच मिळेल अगं. आणि अक्षयसाठी आता हा जास्त महत्वाचा आहे. सो इट्स ओके. एनिवे चल आपण एक मस्त सेल्फी काढूया. ओके अमृता पाऊट कर ना बेबी. ये ना तू पण सेल्फी मध्ये. आणि काय करायचं, माईला सेल्फी फॉरवर्ड करायचा. घरून फोन आला होता माईचा. ठरलंय आता असं की गणपतीच्या पहिल्या दिवशी अमृताला घरी इन्व्हाइट करायचंय. काय अमृता, हिम्मत सुद्धा करू नको हा ह्याच्याकडे जाण्याची. अक्षय ही जर का तुझ्या घरी आले ना तर मी पण येईन. आणि तिकडे जो राडा होईल ना त्यापासून तुला बाप्पा पण नाही वाचवणार. अक्षय, अरे इथे आपण आपलं लग्न कसं होणार नाही याचं प्लॅनिंग करतोय. आणि उद्या मी तुझ्या घरी साडी नेसून येऊ. माणसं तर माणसं, देवाशी खोटं बोलायचं. एक मिनिट, यातलं मला काहीच मान्य नाहीये बरं का. अरे मग तू काहीतरी कर ना यार. माझीच चूक झाली की मी तुम्हाला सांगितलं. हे तुम्हाला सांगायलाच नको होतं. अरे हे सगळं माईने ठरवलंय यार. दिस इज नॉट डन यार. बाय, चालले मी. ए कियारा, कियारा. माई, अगो बाई, विसरलेच हो मी. तू इथे बसलेस, ठसका लागतो तुला. फोडणी चालत जा. जा तू बाहेर जा. आता मुलीची तब्येत कशी आहे ग? बरी आहे ताई. माई साहेबांनी वेळेत पैसे काढून दिले म्हणून डॉक्टर कडे घेऊन गेली. आता बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? मग झालं तर. कुणी पैसे दिले महत्वाचं नाहीये. घे गरम गरम चहा घे. आलं घालून केलाय हो तुझ्यासाठी खास. पाऊस पडतोय ना बाहेर. घे. होय माई, तुम्हाला चहा? अगं आमचा उपास नाही का. घे घे, गरम आहे तोवर घे. बापरे केवढा हा पाऊस. कपडे वायलेत की नाही कोण असतो. माई आहो मी काढते. असू दे. तू केलंस का मी केलं काय. घरातली कामं वेळेवर होणं महत्वाचं. आणि तू करतेस ना एक काम. कर माई हळू. हो हो. ग मृदुले, काल लग्नाच्या खरेदीवरून तुला बोलले त्याचा राग अजूनही मनात धरलायस ना? नाही हो माई, मी केव्हाच विसरून गेले सगळं. चूक माझीच होती. त्यामुळे म्हणून तर सगळ्यांच्या समोर निमूटपणे माझा ओरडा खाल्लास. माझी खात्री आहे यापुढे तुझ्याकडून अशी कधीही चूक घडणार नाही. इतकी वर्ष झाली ग माझ्या लग्नाला, पण अजूनही सासूबाईंचा ओरडा आणि आजी सासूबाईंनी केलेल्या शिक्षा आयुष्यात विसरू शकत नाही. नवीन नवीन लग्न होण्या घरात आले होते. पहिल्यांदा चुकीची फोडणी दिली आणि झालं. तापलेल्या पळीनं आजी सासूबाईंनी चटका दिला. तो चटका आणि मनावर झालेले आघात आजवर विसरू शकले नाहीये. पण त्यानंतर अगं त्यांनीच तर मला शिकवलं कशी फोडणी करायची ते. आणि आता बघ, जो येईल तो म्हणतो फोडणी करावी ना तर फक्त माईंनीच. अगदी बंगल्याच्या फाटकापाशी वर्दी जाते, हो की नाही? मृदुले, हे सासूपद आहे ना, असं इंद्राच्या सिंहासनासारखं आहे. ते असं सहजासहजी नाही मिळत. मिळवावं लागतं, कमवावं लागतं. इतकी वर्ष तावून सुलाखून ते आम्ही सिद्ध केलंय. तर आता तुम्ही केलेल्या चुकांची बोलणी आम्ही खायची का? आला गेला काय म्हणेल. माईनीच वळण लावलं नाही घराला. आपल्या सुनांना शिस्त लावली नाही, हो की नाही? आता वसुधेचंच बघ.
तिला शिकवण्यात काही अर्थ आहे? माहेरी कारल्याची शेती असल्यासारखं कडू बोलते ती. आणि भाग्यश्री जर काही शिकवायचं म्हटलं ना तर दुसरा जन्म घ्यावा लागेल आपल्याला. तू माझं सगळं ऐकून घेतेस ना, म्हणून तुझ्या निमित्ताने मी सगळ्यांना सुनावत असते. हो, आता तूच मला सांग मृदुले, गाडग्यांकडच्या रीतीभाती आपल्याला अमृताला जर शिकवायच्या असतील तर आधी आपण नीट वागायला हवं की नको? माई, तुम्ही एवढं सगळं मला कशासाठी सांगताय? मला मान्य आहे माझी चूक होती, आणि तसंही तुम्ही नेहमीच बरोबर असता. माई बरोबर असेल किंवा नसेल, पण सासू नेहमीच बरोबर असते, कारण सूनपद तिने भोगलेलं असतं आणि मगच तिला सासू बनता येतं, ते पद तिला मिळतं. बरोबर आहे ना? आता बघ, ह्यांना सांगितलंय प्रभूण्यांकडे फोन करा आणि त्यांना गणपतीसाठी आमंत्रण करा म्हणून. केला असेल का ग यांनी फोन? तेही मलाच बघायला हवं, हो की नाही? मस्त आहे ना सुगंध? आता काय झालं? काय उपयोग काय आहे या सुगंधाचा? माझ्या हुशारीचा गंध आहे घरात कोणाला? आता काय झालं? त्या मुली पायी आपल्या दुकानाचं शटर आणि आपल्या माना दोन्ही खाली गेलं, आणि त्याच मुलीला अण्णांनी अक्षयसाठी पसंत केलं, आणि आता गणपतीसाठी आमंत्रण देणार आहेत तिला, लग्नाच्या आधी बोलवणार आहेत घरी. काय? कोण बोललं? हे ठरवलं कुणी? मी आत्ताच्या आता जाऊन जाब विचारून येतो. माईंनी ठरवलं. जा ना, विचारा ना जाब माईंना, जा. अच्छा, म्हणजे माईने ठरवलंय. मी काय म्हणत होतो वसुधा? तुम्ही काहीच म्हणू नका. मी जाब विचारीन, मी जाब विचारतो ना, आणि माईंचं नाव ऐकल्यावर फुस. माई आणि अण्णांचा सगळ्यात मोठा मुलगा कोण? तर श्रीयुत दिनकर घाडगे. आणि घरात त्यांना किंमत किती मोठ्या मुलाला? 0. काडीचीही किंमत नाही मोठ्या मुलाला. काय वाटत असेल आपल्या अनंत आणि शर्मिष्ठाला? किती वाईट वाटत असेल, म्हणून ते तुमच्याशी फारकेपणाने वागतात. केवळ आपण दोघे मोठे आहोत म्हणून तरी, निदान वयाने मोठे आहोत म्हणून तरी अण्णा आणि माईंनी आपल्याला थोडा तरी मान नको का द्यायला? ती लंबू आपली सून उद्या आपल्याला काय मान देणार आहे? वसुधा, असं काय करते तू? काय आज लग्न होऊन या घरात आलीस का? आता इतकी वर्ष झाली तरी या घरात शेवटचा शब्द माईचा. की आता मान्य कर ना. का पण? त्यांचीच सत्ता अजूनही का चालते घरात? मोठी सून आहे ना मी, थोडी तरी सूत्र माझ्यातच नको का द्यायला? थोडी तरी सत्ता नको का मला? तर सासू झाले मी, सासू. पण किंमत काय मला तुमच्या इतकी? 0. काडीची किंमत नाहीये मला या घरात. आणि मी तर बोलते ना स्पष्टपणे, म्हणून माझं तोंड फाटकं. आणि तुम्ही तर कधी हिम्मतच करत नाही काही बोलायची. तुम्ही बरे की तुमचे खडे बरे? हे बघ वसुधा, माईचं सगळं ऐकतात कारण माई घराच्या भल्याचा विचार करते. अगो बाई, आणि मी काय करते? मी घराची अब्रू वेशीला टांगते. हो ना, असंच ना? नाही, बोलवा बोलवा, त्या अमृता प्रभूनेला घरात बोलवा, गणपतीसाठी जरूर बोलवा. पाहिजे तर गणपतीच्या ऐवजी तिला बसवा ना मखरात. टाळ कुठेला तुम्ही या, आरतीच्या वेळेला मी येते अत्तोरा भासून टाळ्या वाजवायला. पण एक सांगून ठेवत्या, नाही त्या अमृता प्रभूनेला माझ्या खऱ्या रूपाचं दर्शन घडवलं ना तर नाव नाही सांगणार. सौ वसुधा दिनकर घाडगे. अण्णासाहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी स्वतः अमृताला घेऊन तुमच्याकडे येईन. नाही, गणपती बाप्पाचं दर्शन होईलच, पण त्या निमित्तानं तुमचं सुद्धा दर्शन होईल, नाही का? हो हो, नक्की भेटूया. बरं, ठेवतो. घाडग्यांच्या गणपतीच्या दर्शनाला जायचं जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मायेला अमृता
आनंद पोटात माझ्या मायेना. अमृता आनंद पोटात माझ्या मायेना. काका काय? अगं काय झालं म्हणून काय विचारतेस? नवस करण्याच्या आधीच गणपती बाप्पा आपल्याला पावला. म्हणजे हे काय खातेस तू? नूडल्स. नूडल्स हे नूडल्स पास्ता असले घाणेरडे पदार्थ खायचे नाहीत. गाडग्यांच्याकडे चालत नाहीत. बघ पण काका. काका बिका काय नाही. आता गप्पा बस. हे घे पाणी पी. पाणी पी. हे आपलं घर आहे ना. हा मग मी हे खाऊ शकते. मला चालणार नाही. काका तुम्ही फळं खा, मी नूडल्स खाते. अमृता सवयी तुझ्या बदलायच्या आहेत, माझ्या नाही. आणि चला गाडग्यांच्याकडे गणपतीच्या दर्शनाला जायची तयारी करा. चला. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. काय? आपल्याला आमंत्रण आलंय ना, तुम्ही जा, मी जात नाही. मधुरा. आईला कशाला बोलवताय? गप्पा बसतो. मधुरा बाहेर पटकन. काय झालं भाऊजी? काय कमाल आहे या मुलीची. गाडग्यांनी तिला आपल्या घरच्या गणपतीच्या दर्शनाचा मान दिला आणि ही काय? गाडग्यांनी चक्क अमृताला? अगं बाई, आत्तापासूनच एवढा मान मिळायला लागलाय माझ्या लेकीला. अगं ते लाख मान देतील, पण हिने घ्यायला हवाय ना. हिची आपली पहिल्यापासून नकार घंटा. अमृता, अगं काय चाललंय तुझं हे? तुझ्या सासरकडची मंडळी मनाचा एवढा मोठेपणा दाखवताय आणि तू असं वागतेस? अगं मी तेच समजावून सांगतोय तिला, पण ही ऐकतेय कुठे? हा बरोबर आहे, मी काका आहे ना, बाप नाही. भाऊजी कसं सांगू तुला? तू कसंही सांगितलंस ना तरी मी आता तुझं काही एक ऐकणार नाहीये. हा, गाडग्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जायचंय म्हणजे जायचंय आणि हे फायनल आहे. आनंद पोटात माझ्या मायना, आनंद पोटात माझ्या मायना.